लक्षवेधी क्रमांक 6 राजेश राठोड. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाच्या लक्षवेधीसाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, मला या सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे, आपलं लक्ष वेधायचं आहे, मंत्री महोदय आणि सरकारचं पण लक्ष वेधायचं आहे. सभापती महोदय, भारत देशामध्ये हिंदू धर्मातील सर्वात मोठी जमात, जात किंवा समाज जर कोणता असेल तर तो भारतभरती बंजारा समाज आहे. कारण बंजारा समाज हा भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी आढळून येतो. जवळपास 20 कोटीपर्यंतची संख्या बंजारा समाजाची भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1,20,00,000 ही संख्या असून सध्याला विमुक्त भटक्या प्रवर्गामध्ये विमुक्त जाती अ मध्ये हा समाज येतो. सभापती महोदय, बंजारा समाज हा पारंपरिकरित्या अत्यंत मागास आदिवासी असून एक समाज मोठा समाज घटक आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला, स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष जाऊनही वंचित राहिलेला, अनेक योजनांपासून दूर राहिलेला हा समाज आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ बंजारा समाजाला, कुटुंबाला मिळायला पाहिजे, परंतु तो मिळत नाही. वसाहतीमध्ये घरकुल असतील, वसाहतीच्या पायाभूत मूलभूत सुविधा असतील, पिण्याचं पाणी असेल, त्या ठिकाणी स्मशानभूमी असेल, त्या ठिकाणी सभामंडप असेल, मंगल कार्यालय असेल, अशा अनेक योजनांमध्ये बंजारा समाजाचा समावेश त्या ठिकाणी होणं आवश्यक. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून बंजारा समाजाच्या शिक्षणासाठी, जात पडताळणी प्रक्रियेसाठी लक्ष वेधायचं आहे. सभापती महोदय, माझ्या प्रश्नामध्ये मी रोजगार निर्मितीचा अभाव असल्याची मागणी केली, परंपरागत ट्रेडिशनल जे व्यवसाय होते त्या संदर्भात मागणी केली, बंजारा समाजाला, आदिवासी संवर्गाच्या सर्वच्या सर्व योजना आणि लाभ लागू करण्यासंदर्भात मी मागणी केली. बंजारा तरुणांसाठी मुंबई, यवतमाळ, नांदेड, जालना, जळगाव, सोलापूर, लातूर या ठिकाणी पोलीस मिलिटरी प्रशिक्षण केंद्र, हस्तकला केंद्र आणि बंजारा समाजासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याबाबत शासनाला मी मागणी केलेली आहे सभापती महोदय. परंतु या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी म्हणजे असं वाटू नये मंत्री महोदयाला की दरवेळेस मी प्रश्न विचारतो आणि त्यांना त्रास देतो. सभापती महोदय, हे माझं कर्तव्य आहे की मला हे प्रश्न विचारावं लागतील, कारण जोपर्यंत हे सुटणार नाही तोपर्यंत याची मागणी मला करणं बंधनकारक आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये दाखवलेलं आहे की वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना राबविण्यात आली. सभापती महोदय, मागच्या 2 वर्षामध्ये याचा निधी पूर्णपणे थांबवलेला. सभापती महोदय, बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणे आणि स्वतंत्र ग्रामपंचायत याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सरकारने. परंतु सभापती महोदय, 2 वर्ष या योजनेला होऊन गेले, परंतु महाराष्ट्रातील अनेक बंजारा समाजाचे तांडे अजूनही महसुली गाव आणि ग्रामपंचायत स्वतंत्र झालेली नाही. सभापती महोदय, एकीकडे ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाला, 4 तारखेपासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाला. या बंजारा तांड्यांना या निवडणुकीमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून निवडणूक लढता येणार का? शासनाने या संदर्भात का निर्णय नाही घेतला? मग आज शासन असा निर्णय घेणार आहे का ग्रामपंचायतच्या निवडणुका तोपर्यंत घेणार नाही जोपर्यंत बंजारा समाजाचे तांडे स्वतंत्र ग्रामपंचायत होणार नाही. आपण अध्यादेश काढतो, आपण निर्णय काढतो आणि रात्रीतून तो लागू होतो, पण बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी 2 वर्ष झाले तरी विलंब का? सभापती महोदय, यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी आणि CO चांगल्या पद्धतीने काम करतात, परंतु त्यांना
पाठपुरावा करणारी जी यंत्रणा आहे, प्रस्ताव तयार करणे, प्रस्ताव पाठवणे, प्रस्ताव परिपूर्ण करणे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तहसीलदार आणि BDO हे कामचुकारपणा त्या ठिकाणी करतात, शासनाची दिशाभूल करतात. सभापती महोदय, शासन अशा तहसीलदार आणि BDOंना कडक कारवाई करून निलंबित करणार का? जे गावचे सरपंच आणि ग्रामसेवक खोटी माहिती शासनाला देतात किंवा स्वतंत्र बंजारा तांडा महसुली गाव होऊ नये, स्वतंत्र बंजारा तांडा, स्वतंत्र ग्रामपंचायत होऊ नये, याच्यासाठी जे लोक प्रयत्न करतात त्या सरपंच आणि ग्रामसेवकांना आपण शासन निलंबित करणार का? सभापती महोदय, आज 300 जनसंख्या असलेल्या तांड्यातील प्रत्येक तांड्यांना स्वतंत्र महसुली गाव करणं आवश्यक असताना अद्याप लोक त्या ठिकाणी वाट बघत आहेत. घरकुलची योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत. सभापती महोदय, ही योजना पूर्णपणे बंद पडलेली आहे. ही योजना पूर्णपणे आता केंद्र सरकारकडे गेलेली आहे. सद्यस्थितीला या योजनेला येणाऱ्या ह्या आर्थिक वर्षामध्ये किती पैसे दाखवलेले आहेत हे मला काही कळायला तयार नाही. माझी माहिती अशी आहे सभापती महोदय, मागच्या वर्षी याच्यावर पैसे होते, या वर्षी पैसे याच्यावरती नाहीत. सभापती महोदय, जिल्हानिहाय जे वसतिगृह आहेत, सभापती महोदय, यवतमाळ, जालना, नांदेड इकडे बंजाराची संख्या जास्त आहे. सभापती महोदय, रत्नागिरीकडे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरकडे बंजारांची संख्या कमी आहे. मग वसतिगृहामध्ये जे आरक्षण आहे ते ज्या जिल्ह्यामध्ये बंजारा जास्त आहेत त्या ठिकाणी ते आरक्षण जास्तीचं असावं, ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी ते कमी असावं. सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा अजून एक विषय आहे की ज्याच्यामध्ये खोटी जात प्रमाणपत्र आणि खोटे वैधता प्रमाणपत्र या व्हीजेएनटीच्या विमुक्त भटक्यांचे घेऊन बंजारा समाजावरती अन्याय त्या ठिकाणी होत आहे. सभापती महोदय, या संदर्भात संबंधित मंत्री महोदयांनी SIT दाखल केली, SIT जाहीर केली, परंतु दुसऱ्या दिवशी ती परत रद्द केली. सभापती महोदय, मूळ लोकांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे की ज्याच्यापासून त्यांना शिक्षण नाही भेटलं पाहिजे, नोकरी नाही भेटली पाहिजे. बुलढाणा येथील मागच्या हिवाळी अधिवेशनात आपण 2 अधिकारी निलंबित केले सभापती महोदय, परंतु त्या तिथे जे रॅकेट चालवल्या जातं तिथला जो मोरक्या अधिकारी आहे मेरठ नावाचा, तो अधिकारी अजून त्याच ठिकाणी. सभापती महोदय, मनोज मेरठ संशोधन अधिकारी. सभापती महोदय, हा अधिकारी 10 वर्षापासून बुलढाण्यातच कसा काय? तो कधी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी असतो, कधी संशोधन अधिकारी व्हॅलिडिटी असतो, कधी विशेष समाज कल्याण अधिकारी असतो. सरकारचा त्याला धाक नाही सभापती महोदय. तो म्हणतो की मला या बुलढाण्यामधून कोणी इथून बाजू करू शकत नाही आणि तो त्याच ठिकाणी राहून हजारो बोगस जातीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी वाटत आहे. सभापती महोदय, या ठिकाणी महामंडळाचा पण मुद्दा उत्तरामध्ये दिलेला. सभापती महोदय, आपण प्रश्न विचारा ना आता. मी अगदी 4च मिनिटात संपवतो, 4 ते 5 मिनिटं झाली आहेत आता आपली. सभापती महोदय, महामंडळाच्या माध्यमातून 4084 तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत आणि 5-7 मिनिटांमध्ये मांडले पाहिजेत. प्रश्नच विचारतो, फक्त शेवटचं हे बोलत. 4084 लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला. सभापती महोदय, 1,20,00,000 लोकांपैकी जर 4000 लोकांना त्याचा लाभ मिळाला असेल तर तो 0.03 एवढं टक्केवारी त्याची येते. सभापती महोदय, वेगवेगळे शिबिराचे आयोजन या ठिकाणी सांगितले, ते शिबिर आम्हाला कधी बघायला भेटले नाही. वनाटीचे ऑफिस कुठं आहे ते सभापती महोदय आपण स्वतः एकदा बघितलं पाहिजे. सभापती महोदय, बंजारा समाजाला जोपर्यंत बाकीच्या प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत बंजारा समाजाला आदिवासीच्या सर्व योजना, सर्व लाभ देणार का? बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय विकास आराखडा तयार करणार का? बंजारा समाजाच्या शैक्षणिक कौशल्य आणि रोजगार निर्मितीसाठी विशेष योजना शासन राबविणार का? आणि राज्यातील बंजारा तांड्यांमध्ये स्मशानभूमी, मंगल कार्यालय, ग्रंथालय, सभागृह या सुविधा उपलब्ध करून यासाठी शासन काही पावले उचलणार का? सभापती महोदय, शेवटचा प्रश्न असा आहे की बंजारा समाजाच्या पारंपरिक, सांस्कृतिक, लोककला आणि ऐतिहासिक वारसाचे संवर्धन करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य सरकार बंजारा फेस्टिवल कल्चर प्रोग्राम इंटरनॅशनल याचं आयोजन करणार का? जाता जाता दोन ओळी बंजारा समाजाच्या मुद्दा म्हणून सांगू इच्छितो सभापती महोदय. सेवा भायारो बंजारा आयो देवी पोहराती ओरो नंगारा वाजत जोरेती हम चमकाने अंग्रेज गोरेती डर लागच फक्त चोरेती. याचा अर्थ असा आहे सभापती महोदय, भीती वाटते. सेवा भाया के बंजारा आए देवी पोहरा से थाली नंगारा बजे जोरों से हम डरते नहीं अंग्रेज गोरों से हमें डर लगता सिर्फ चोरों से जो पहले जमाने में हमारी लदनी तांडा लूटते थे और आधुनिक काल में हमारी जात चोर रहे, नौकरी चोर रहे, हमारा शिक्षण का अधिकार चोर रहे. हम सिर्फ उन चोरों से डरते. तो क्या ये सरकार हमें उस चोरों से बचाएगी और बंजारा को आरक्षण सुरक्षित रखने में सहाय करेगी और आदिवासी की सभी योजनाएं बंजारा को आज से लागू करेगी? इतना ही हो सकता. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य आठव साहेबांनी या अगोदरही 3-4 वेळेस या विषयावर आपल्याच हाऊसमध्ये चर्चा केलेली आहे. आपल्याला मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2017 मध्ये विशेष बाब म्हणून त्यावेळेस VJNT आणि OBC साठी वेगळं खातं निर्माण केलं आणि तेव्हापासून VJNTच्या या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि आर्थिक विकास संदर्भात ज्या काही योजना आहेत त्या राबवण्याचा प्रयत्न केला आणि VJNTच्या अनेक योजना 2017 पासून आम्ही राबवल्या आहेत. आता मान्य सदस्यांनी जो विषय की तांडा वस्तीवरच्या लोकांच्या विकासासाठी मला सांगायला आनंद होतो की सर मागच्या 5 वर्षात जवळजवळ 957 कोटी रुपये आम्ही आणि त्याच्यामध्ये 10,638 विकास कामांना सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तांडावरच्या अनेक ज्या समस्या होत्या, ज्या काही अडीअडचणी होत्या त्या या निधीच्या माध्यमातून आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. पुन्हा 12 डिसेंबर 2025 मध्ये काही मागण्या तांडावस्थेवरून होत्या की आमच्या इकडे अभ्यासिका असावी कारण की मुलांना शिकायला, तर त्याकरताही आम्ही अभ्यासिका उपलब्ध केली आहे. व्यायामशाळा म्हणजे त्या पद्धतीने या 2 मागण्या होत्या त्या तांडावस्थेच्या कामामध्ये त्या आम्ही जोडल्या आहेत आणि त्या माध्यमातून एक नेहमी होती की याला 1000 वरून 700 लोकसंख्यावर आम्ही आता मंजुरी केली आहे, जी आपण 300 म्हणतात पण ऑलरेडी पूर्वी 1000 त्या ग्रामपंचायतला मंजुरी लागायची. आता आपण ऑलरेडी 700 लोकवस्तीच्या ह्याला ती मंजुरी दिलेली आहे आणि आपण बघितलं असेल की त्यामुळे ज्या तांडावस्तीवरची मुलांना चांगला तिकडे अभ्यासाला मिळावा आणि दरवर्षी सरकार निधी देते ज्या माध्यमातून तांडावस्तीवरच्या येवा आणि संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना ही सुरू केली आणि त्या माध्यमातून आपण बघितलं असेल की 2024-25 मध्ये जवळजवळ 1348 तांड्यांसाठी 139 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच पद्धतीने 25-26 मध्ये 770 तांड्यांसाठी 95 कोटी रुपयांच्या विकास कामांची मंजुरी आपण दिलेली आहे. अशा अनेक या योजना जसं मी सांगितलं आणि जिकडे लोकसंख्या पूर्वी 1000 होती ती आता 700 केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती वाढवून करता येईल. आता सन 2024 पासून आतापर्यंत आपण जो म्हटलं ते 84 बंजारा लमाण तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याकरता आपण मान्यता दिलेली आहे. घरकुलचा विषय आपण मांडला. घरकुलच्या विषयी मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 5 वर्षात 12 वसाहतीमध्ये जवळजवळ 1,55,830 घरकुलांना आपण मान्यता दिलेली आहे
आणि त्याचा पैसाही टप्प्याटप्प्याने दिलेला आहे जो. आणि आता सध्या काय की ही सगळी योजना मागच्या 2 वर्षात कसं आहे की केंद्र शासनाच्या ज्या 30 लाख घरकुल उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं आहे त्यामध्ये गेलेलं असल्यामुळे या सगळ्यांना आता त्याच याच्यामध्ये स्कीममध्ये अप्लाय करावं लागते आणि त्यामधून त्यांना घरकुल नवीन घरकुल जे जुने मान्यता आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही 1,55,000 जे आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही टप्प्याटप्प्याने पैसे देत आहोत. त्याच्यात काही अडचण येत नाही आहे असं माझं हे. आणि VNTच्या ज्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च आमच्या ऑलरेडी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे निवासी पण आहेत आणि अनिवासी पण आहेत. निवासी शाळेमध्ये जवळजवळ 1,11,000 विद्यार्थी निवासी याच्यामध्ये आणि अनिवासीमध्ये जवळजवळ 95,000 म्हणजे जवळजवळ 778 शाळेमध्ये 978 शाळेमध्ये या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्या माध्यमातून. आणि आता अपग्रेडेशन पण डिजिटलायझेशन या शाळा सगळ्या अत्याधुनिक करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. दरवर्षी आम्ही त्यांना शिष्यवृत्तीचा एक विषय सांगितला मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. ऑलरेडी या 5 योजनेमध्ये आम्ही 1,522 कोटी रुपये खर्च करतोय. मॅट्रिक पूर्व 6 योजनेमध्ये 25 कोटीची तरतूद केलेली आहे. परदेशी शिष्यवृत्ती पण आम्ही देतोय त्या ह्याच्यामध्ये. आणि वसतिगृहाचा एक विषय आपण सांगितला तर वसतिगृहामध्ये जे OBCचे 62 वसतिगृह आहेत त्यामध्ये या सगळ्या वसतिगृहामध्ये त्यांना राहायची व्यवस्था केली जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला त्या वसतिगृहात जागा नाही मिळाली तर आपण आधार योजनेच्या माध्यमातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना आपण तिकडे आधार योजनेच्या माध्यमातून त्यांना DBTच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांना पैसे देतो त्या माध्यमातून ते तिकडे राहू शकतात. अशा अनेक या योजना सगळ्या या महाराष्ट्रामध्ये सरकार BJNTच्या ह्याच्यासाठी वसंतराव नाईक जाते ह्याच्यासाठी आम्ही विकास महामंडळ पण स्थापन केलं आहे. आपण म्हटलात की 4,000 लोकांनाच आत्तापर्यंत पैसे व्याज परतावा बेसिकली आपण करतो. आणि या व्याज परताव्यामध्ये ज्या बँकेकडून आम्हाला काय जेवढे प्रपोजल येतील आमच्याकडे तर पैसे आज म्हणजे माझी कित्येक वेळेस आमच्या MDशी चर्चा होत असते. त्यांना म्हणतो की तुम्ही मॅक्झिमम साहेब म्हणे लोक बँक कारण की शेवटी हे कुठल्या ना कुठल्या बँकेने त्यांना फायनान्स केलं पाहिजे त्याला आपण व्याज परतावा करत असतो. आणि हे करत असताना मी तर आमच्या अधिकाऱ्यांना अरे तुम्ही का देत नाही जास्त आपल्याकडे पैसे आपल्याला बँकेत ठेवण्यासाठी थोडी आपला व्यवसाय काय व्याज घेण्याचा नाही आपल्याला हा पैसा जनतेला दिला पाहिजे. तरी आम्ही आता अनेकमध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा कॅम्प केला त्यावेळेस जवळजवळ 700 लोकांना तिकडे आम्ही प्रयत्न केला की या लोनचा याचा फायदा मिळो म्हणून. तिकडे कसं होतं की लोकली मी असल्यामुळे अनेक बँकांमध्ये मी स्वतः वैयक्तिक बोलून ते कर्ज मिळवून दिलं. आणि या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे की बंजारा समाज पण हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे आणि त्यांना या सगळ्या सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय. आणि आपण बघितलं असेल की आता अगोदर एक च्या महाज्योतीचा आमचा उल्लेख झाला त्यामध्ये UPSC MPSCमध्ये अनेक विद्यार्थी बंजारा समाजाचे पण त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला त्याच्यात. आणि 1RTच्या माध्यमातून पण आता आम्ही सर्व ज्या महाज्योतीच्या प्रशिक्षण ह्या होत्या त्या सगळ्या प्रशिक्षण त्यासाठी यावर्षी 50 कोटीची तरतूदही सरकारने केलेली आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पण आम्ही आज करतोय. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून सर्व समाजातील बंजारा समाजाच्या सर्व यांना या 1RTच्या माध्यमातून चांगलं प्रशिक्षण मिळावं चांगलं शिक्षण मिळावं त्यांनाही प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारचा प्रयत्न आहे की सक्षम करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. बाकी एक जो विषय आपण म्हटला की जे बोगस प्रमाण जात प्रमाण कास्ट सर्टिफिकेट कलेक्टिव्ह सर्टिफिकेटबद्दल आपण त्यावेळेस कसं आहे की 2001च्या अधिनियम आणि स्वतंत्र नियमावली आहे. काही आक्षेप असल्यास किंवा वरिष्ठ तक्रारी असल्यास न्यायालयात त्या अनेक प्रकरणं पेंडिंग आहेत. तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस आपली या विषयावर चर्चा झाली होती. पण ह्या ठिकाणी तर आमची आपल्याला कसं आहे की ह्याच्यासाठी सरकारने शासन निर्णयानुसार एक स्थापन केलेली जी समिती आहे त्याच्याकडे दाद मागितला पाहिजे. त्या दाद आमच्या म्हणजे सरकार आणि तुम्हाला मागे मी आपल्याला विनंती केली होती
की साहेब आपले जे 2 विषय आहेत, बंजारा समाजासाठी STचा विषय जो आहे त्याच्यासाठी पण आपण मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक लावून त्याच्यावर आपण निर्णय घेऊ शकतो. तुम्ही सांगाल त्यावेळेस पण मी त्यावेळेस असं ठरलं होतं, कारण की आपल्याला माहिती असेल रिटायर्ड जस्टिस ऑफ हायकोर्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीसमोर आपल्याला हे करावं लागेल. मागे आपलं ठरलं होतं की मुख्यमंत्र्यांसमोर एक बैठक घेऊन त्यामध्ये आपण ठरावं आणि आपण म्हणाल त्यावेळेस कधी या अधिवेशन काळातही आपण साहेबांची वेळ घेऊन त्याच्यावर बैठक लावून, कारण तो विषय डिपार्टमेंटच्या लेवलचा नाही आहे, सरकारच्या लेवलचा. नक्कीच मुख्यमंत्र्यांसमोर त्याची बैठक लावून त्याकरता आपण निर्णय देऊ शकतो. सन्माननीय अभिजित वंजारी यांनी हात वर केला. वंजारीने हात वर केला होता, मग तुम्ही केला. मला नाही ते नंतर बोलता. नाही, तुम्ही शेवटी नंतर बॉम्ब टाकाल की नाही, हां म्हणूनच त्यांना नंतर बोलू द्या, तुम्ही आधी बोला म्हणजे मला दोन्ही उत्तर देतील ते. म्हणून मी टेक्निकल प्रश्न विचारून घेतो. सभापती महोदय, राजेश राठोड यांनी बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये ही जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये मला स्पेसिफिकच प्रश्न एक विचारायचा आपल्याला, कारण 2024च्या पूर्वी आपल्या राज्यामध्ये आपण जे OBC विभागाच्या अंतर्गत आपण महाज्योती ही संस्था आपण स्थापन केली होती जुना पहिलेच्या काळामध्ये, आणि 2024पर्यंत राज्यातले सर्व VJNTचे अ, ब, क, ड हे ज्या प्रवर्गातले जे काही विद्यार्थी होते या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण महाज्योतीच्या माध्यमातून त्यांना सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असेल किंवा जे जे काही त्यांना परदेशी शिक्षण असेल किंवा ज्या काही योजना होत्या त्या सर्व योजना त्यांना जशाच्या तशा लागू होत्या, बरोबर आहे. आता 24मध्ये आपण वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे वनाटीची स्थापना आपण केलेली आहे आणि आपण सांगितलेलं पण आहे की याच्यामध्ये 55 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे. मागच्या वर्षी मला हा विचारायचं आहे की अर्थसंकल्पामध्ये 25-26मध्ये आपण किती कोटी रुपये हा प्रत्यक्षामध्ये या संस्थांच्या अंतर्गत वनाटीच्या अंतर्गत आपण प्रत्यक्षामध्ये खर्च केला आणि 2026-27मध्ये या अर्थसंकल्पामध्ये वनाटी करता आपण किती पैसे मंजूर केलेले आहेत त्याची तरतूद केलेली आहे. आणि या ज्या महाज्योतीच्या अंतर्गत या ज्या काही आपल्या वेगवेगळ्या प्रशिक्षणच्या योजना होत्या ते सर्वच्या सर्व योजना या वनारटीमध्ये पूर्ण लागू झाल्या का, तर ते सुद्धा उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. सभापती महोदय, मी अगोदर सांगितलं की यावर्षीच आपण वनाटीची स्थापना केलेली आहे आणि यावर्षीपासूनच वनाटीच्या माध्यमातून काम सुरू झालेलं आहे. पण 55 कोटी आहे, त्याच्यामधल्या आत्ता सगळ्या योजना आपण इतक्या दिवस या सगळ्या महाज्योतीच्या माध्यमातूनच चालू होतं. आत्ता आपण यावर्षी त्या सगळ्या शिफ्ट केल्या आणि आत्ता त्याचे टेंडरिंग वगैरे हे आत्ता झालेले आहेत. अजून त्याच्या ऑर्डर्सही या आठवड्यात होऊन जातील. अजून कोटी रुपये आपण मंजूर केले तसं नाही, मंजूर केलं म्हणजे सर आपल्याला बजेटमध्ये सँक्शन झालेले आहेत, ते आता खर्च करायला अजून तर वेळ आहे ना. आणि त्याच्यामध्ये बघा ऑक्टोबरमध्ये 2024मध्ये झालं आहे, त्याचं कसं ROC कडून मान्यता वगैरे मिळण्यामध्ये आपल्याला वेळ लागला, पण झालं आहे ते ऑलरेडी कंप्लीट झालं आहे आणि आत्ता पैसे आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि सगळे टेंडर झालेले आहेत. आता ते म्हणा पूर्वी इतके दिवस कसं होतं, हीच योजना आपण महाज्योतीच्या माध्यमातून राबवत होतो आणि या विद्यार्थ्यांना तिकडे आपण प्रशिक्षण देत होतो. आता ते विद्यार्थी या वनाटीमधून डायरेक्ट, आणि त्याच्यामुळे जास्त मोठ्या संख्येने आपण वनाटीच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या आणि VJNTच्या मुलांना मोठी संख्येमध्ये आपण ते करू शकू. ठीक आहे. अनिल परब सन्मानित सदस्य. या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये एक ग्रंथ एवढं लिहिलं गेलं आहे, एक ग्रंथ लिहिला आहे, किती पानाचा आहे, 5-6 पानांचा लिहिलेला आहे. त्याच्यामुळे नेमका प्रश्न कुठला, उत्तरं कुठली, ठीक आहे. राजेश राठोड यांनी फार एकदम अगदी त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही आहे की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हा चौकशी अहवाल आला की 50 बोगस जात प्रमाणपत्र दिली गेली. या समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय, जे मूळ बंजारा समाजाचे लोक आहेत या लोकांना कमी प्रमाणपत्र मिळतात आणि बोगस लोकांना जास्त मिळतात. याचा चौकशी अहवाल आला. या चौकशी अहवालामध्ये 2 तुम्ही अधिकारी निलंबित केले, परंतु याच्यातला जो मेन मोरक्या आहे मनोज मेरट नावाचा, हा गेले 10 वर्ष फक्त बुलढाणामध्ये बसलेला आहे. गेले 10 वर्ष बुलढाणा, तुमच्याकडे काय बदलीचे आदेश बिदे, बदलीचे काय नियम बियम आहेत की नाहीत? बदलीच्या नियमामध्ये हा माणूस बुलढाण्याच्या बाहेर गेलेलाच नाहीये. कधी सामाजिक न्यायला, कधी जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद मधला व्हॅलिडिटीला,
म्हणजे बुलढाणा सोडून हा माणूस कुठे बाहेरच जात नाहीये. माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या माणसाचा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये असलेला सहभाग हा चौकशीमध्ये सिद्ध झालेला आहे, तरी त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये. आणि त्याच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या ज्या कारभाराचा तो फक्त बुलढाण्यामध्येच कसा राहिला याची आपण वरिष्ठ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावून, हा जर 10 वर्ष फक्त तिथेच असेल, या बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल नाही किंवा आहेच, आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार. सभापती महोदय, मान्य सदस्य साहेबांनी जो विषय मांडला आहे असा आहे की तो अधिकारी बेसिकली सामाजिक न्याय विभागाचा अधिकारी आहे, आमच्या डिपार्टमेंटचा नाही आहे. पण त्याच्यावर ऑलरेडी सामाजिक न्याय विभागाने कारवाई केलेली आहे. पण नसेल तर मी एक काय बोलतो ऐका ना. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र हा देखील एक मूळ विषय आहे त्याच्यामधला. आणि मग अशा वेळेला आपण एक मंत्री असतो, आपण काय केवळ एका खात्यापुरता संबंधित नाही. त्याला जी काय ॲफिलेटेड खाती असतात एखाद्या लक्षवेधीला, तर त्याची सगळ्याची ऑनस आपल्याकडे असते, आपल्यावरती जबाबदारी असते ती. त्याच्यामुळे ही लक्षवेधी अशी सुटी करता येत नाही. लक्षवेधीचं ब्रीफिंगच घेताना मग 3-4 अधिकाऱ्यांकडनं घ्यावं लागतं. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जात प्रमाणपत्रामध्ये स्पेसिफिक प्रश्नालाच उत्तर देतो सर, एक की हा अधिकारी सामाजिक न्याय विभागाचा आहे, त्याच्यावर सामाजिक न्याय विभागाने कारवाई केलेली आहे. पण तरीही मी आमच्या जे IS डायरेक्टर लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करून आणि गरज पडली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आम्ही पूर्णपणे हे करू. मेरठ या अधिकाऱ्यावर सामाजिक न्याय विभागाला ऑलरेडी त्यांनी कारवाई केलेली, पण अजूनही असेल तर मी आमच्या IS अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करू.